नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साकुर्डे गावामध्ये श्री भैरवनाथ जनसेवा पॅनल साकुर्डे पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल लढवला गेलेला आहे. 9-0 अशा प्रकारचा इतिहास साकुर्ड्यामध्ये पहिल्यांदाच घडलेला आहे. आणि गावच्या विकासाचे प्रश्न घेऊन ही तरुण सुशिक्षित व्यावसायिक मंडळी गावच्या राजकारणात उतरलेली आहेत. खरं तर गाव सर्व नागरिकांनी एकत्र बैठक घेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही लोकांच्या अट्टहासामुळे मात्र गावावर ही निवडणूक लादली गेली. निलेश जगतापसारखा एक अनुभवी कसदार सर्व संपर्कात असणारा हा नेता त्यांनी ही जुळवाजुळव केली. सुरुवातीपासून त्याच्या प्रयत्नाला यश मिळत आलेलं आहे. राजकारणामध्ये ज्याला यश मिळतं त्याला पुढचं भवितव्य चांगलं असतं. राजकारणात अनेक संकट येत असतात. विशेषतः गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह अंडरकरंट वाहत असतात. त्यातून आपलं प्राबल्य निर्माण करणं अतिशय अवघड असतं. साकुर्ड्याचा इतिहास तर अतिशय वेड्या वाकड्या राजकारणावर भरलेला आहे. आमचे मित्र हरिभाऊ सस्ते हे या गावाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. अतिशय उत्तम उमदा नेता म्हणून हरिभाऊंची या तालुक्यात नव्हे तर राज्यात ओळख होती. एक उत्तम कवी म्हणून सुद्धा त्यांना या राज्यात स्थान मिळालं होतं. दुर्दैवानं त्यांच्यानंतर मात्र सुरेश सस्ते असतील किंवा गावातली तरुण मंडळींनी एकत्र येऊन गावच्या विकासाचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. निलेश जगतापनी सातत्यानं पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, गावातले बाहेर गेलेले उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, त्यांच्यामधून माध्यमातून गावामध्ये विकास आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं तरुणाचं संघटन हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अशा गावची निवडणूक यावर्षी 2021 सालामध्ये अतिशय अटीतटीची आणि तालुक्यामध्ये चर्चेचा विषय झाला होता. कारण सर्व ग्रामस्थ मंदिरात एकत्र बसून बिनविरोधचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काही नागरिकांनी जाणीवपूर्वक या चांगल्या योजनेमध्ये अडथळा निर्माण केला, आडमोठेपणा दाखवला. त्यामुळे संपूर्ण गावाला एकजूट होऊन त्यांना धडा शिकवायला लागलेला आहे. अशा प्रकारची पार्श्वभूमी असलेली ही निवडणूक. आता आपण या निवडून आलेल्या 9-0 अशा प्रकारच्या प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या पॅनलमधील सर्व सदस्यांशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव सचिन थोपटे, सचिन अरुण थोपटे. मी वॉर्ड क्रमांक 3मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या विभागातून उभा होतो आणि लोकांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला. आमच्या वॉर्डमधून किती मतं पडाली? मला तब्बल 441 मतं पडली आणि माझ्या विरोधकांना फक्त अवघी 131 मतं पडली. किती मताधिक्य मिळालं? मला जवळपास 300च्या आसपास मताधिक्य मिळालं. माझं नाव राजेंद्र शरद जाधव. मी गावातनं वार्ड क्रमांक 1मधनं उमेदवारी मिळवली. मला 305 मतं मिळाली. वार्ड क्रमांक 1 हा विरोधकांचा बालेकिल्ला समजला जातो. तुम्ही कसं यश संपादन? प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकांचा विश्वास संपादित केला. प्रत्येकांना ग्राउंड लेवलवरती जाऊन प्रत्येकाबरोबर चर्चा केली आणि त्यामुळे यश मिळालं. माझं नाव नीलम श्रीकांत सस्ते. मी वार्ड क्रमांक 3 नंबरमधून उभी होते. मला 396 मतांनी मी विजयी झाले. काय शिक्षण आहे तुमचं? बी फार्मसी. उच्च शिक्षित असून आता ह्या गावच्या विकासामध्ये तुम्ही उडी घेतलेली आहे. काय महिलांसाठी काय करायचं स्वप्न आहे? महिलांसाठी ज्या सेवा उपलब्ध होतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि गावाच्या विकासासाठीच ग्रामपंचायतीत आलो. नमस्कार, मी स्वाती विजय पवार. मी 3 नंबर वॉर्डमधून उभी होते. मला 436 मतांनी मी विजयी झाले. त्यामुळे गावाचे मी आभारी आहे सगळ्यांनी मला साथ दिल्याबद्दल. 436 म्हणजे तालुक्यात सर्वात जास्त मताधिक्य दिसते. मी अजित संपत जाधव वार्ड क्रमांक 1मधून उभा होतो. मला वार्ड क्रमांक 1मध्ये 351 मिळाले. माझ्या अपोजिटमध्ये उभं राहणाऱ्यांना 250 मतं. कमीत कमी मी 100 मताचं लीड निवडून आलो. सर्व
गावातील मतदारांनी माझ्यावर विश्वास दावला आणि इथून पाठीमागं 1 नंबर वार्डमध्ये पहिल्यापासून त्यांचा बालेकिल्ला होता. मी निलेश भाऊंच्या नेतृत्वाखाली हे वार्ड क्रमांक 1मध्ये उभा राहून मला त्यांनी गावातील ग्रामस्थांनी 1 नंबर मताधिक्याने निवडून दिलं. ते मी सर्वांचं आभार मानतो. नमस्कार, मी लीलाबाई मच्छिंद्र गायकवाड आहे. 1 नंबर वार्ड उभी राहिली. खऱ्या अर्थानं विरोधकांना पूर्ण आत्मविश्वास होता की आपला पॅनल निवडून येईल, त्यामुळं गावच्या विरोधात जाऊन त्यांनी ही निवडणूक गावावर लादलेली आहे. या श्री भैरवनाथ पॅनलचे प्रमुख निलेशजी जगताप आपल्या समेत आहेत. निलेशचा स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे तो गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मंत्रालयापर्यंत त्याचे असणारे संबंध राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर कुठलंही काम कशा पद्धतीने गावामध्ये आणायचा, निधी कसा आणायचा, याचं कसोटी मात्र याचं कौशल्य हे निलेशकडे आहे. त्याचं सर्व पक्षामध्ये अतिशय जवळचे संबंध आहेत आणि अशा प्रकारच्या या तरुण नेतृत्वानं सातत्यानं अतिशय कमी वयामध्ये राजकारणामध्ये मोठं यश संपादन केलेलं आहे. निलेशजी, आता ही निवडणूक संपूर्ण तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक वेगळं आकर्षण होतं की साकोड्यात नेमकं काय घडणार, कारण प्रतिस्पर्धीसुद्धा त्या तोडीस तोड होता. नेमकं ही निवडणूक तुम्ही कोणते मुद्दे घेऊन गावासमोर गेला? सर, गेली 2004 साली मी पहिल्यांदा वयाच्या 22 वर्षी मला गावात सरपंच पदाची संधी मिळाली आणि त्यानंतर गावातल्या प्रत्येक विकास कामात जडणघडणीमध्ये आम्ही सातत्याने सगळा सहभाग घेतला. आमच्या गावामध्ये पाहतोय तर मी त्यानंतर मला 2004 साली 7 साली पंचायत समितीला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या विचाराचा सरपंच, आमच्या विचाराची बॉडी निवडून आणण्याचा प्रयत्न केला. आज ही 3री पंचवार्षिक आहे की 4थी 2020ची 21ची की याच्यामध्ये सातत्याने लोकांनी आम्हाला साथ दिलेली आहे. आज गावामध्ये आपण पाहतोय आमच्या गावामध्ये 4 शाळा खोल्या असतील, अंगणवाडी इमारत असतील, आरोग्य केंद्र असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, सर्व इमारती आणि सगळे रस्ते आम्ही चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. सिमेंटचे रोड झालेत, अंतर्गत गटर झालेत. आमच्या गावामध्ये पाण्याचे टाक्याचे पाणी पुरवठ्याची टाकी आमच्या प्रत्येक वस्तीवर उंच पाण्याची टाकी आहे आणि अशा पद्धतीने सातत्याने काम करत असताना गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्ही काम करत असताना जे पाणी फाउंडेशनने आज आपल्या राज्यभर काम केलं, त्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आमच्या गावाला सातत्याने आमची पिंगोरी असेल, शेजारी साकुर्डे असेल, दौंडज असेल. मी पंचायत समितीत काम करताना मला एक अनुभव आला आहे, जर टँकर कुठल्या गावांना पाहायला लागला तर ह्या 3 गावांचा नंबर येतो आणि आम्हाला खरं तर पर्वतरांगा खूप लाभलेल्या आहेत, पण आमची अडचण पाणी आमचं लवकर संपतं. मग याच्यावर मात करण्यासाठी आम्ही पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सहभाग घेतला. गावाला 3रा क्रमांक मिळाला. क्रमांक मिळण्यापेक्षा आमच्या गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम झाल्यानंतर आमच्या गावामध्ये आत्ता पाहतो तर पाण्याची वॉटर लेवल एवढी उंच झालेली आहे, म्हणजे आज कुठल्याही विहिरीला वरूनच पाणी घेता येते. आमच्या ओढ्यांना अजूनही पाणी आहे, ओढे वाहत आहेत आणि निसर्गाने पण आम्हाला साथ दिली कष्ट केल्यानंतर. आणि अशा प्रकारचे अनेक कामं वेगवेगळे सहभाग करणारे आम्ही वन खात्याचा राज्याचा पुरस्कार प्राप्त केला वनराईच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे अनेक कामं करत असताना आम्ही कोणत्याही इलेक्शनला आमच्या गावामध्ये आम्ही कुठल्याही मताला कमी पडत नाही, काय नाही. आणि असे अनेक कामं करत असताना लोकांच्या विश्वासास पात्र राहणे बी खरं गरजेचं असतं. आणि आज आमची तरुण पिढी काम करते. आमचा हा सचिन थोपटे गेल्या पंचवार्षिकला उपसरपंच म्हणून काम केलं आणि सातत्याने लोकांशी संपर्क ठेवला. आज आपण पाहतोय कोविडसारख्या अडचणीच्या काळामध्ये आमचे युवराज जगताप असतील, सचिन थोपटे असतील, आमचे अजित जाधव असतील, आमचे राहुल बोंगळे म्हणून उपसरपंच असतील माझी, ह्यांनी प्रत्येकाने जवळजवळ जेजुरी देवस्थान असेल, पुण्यातली देवस्थानं आपली ही असतील किंवा ट्रस्ट असतील, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त किट गोरगरीब लोकांपर्यंत, सॅनिटायझर असेल, मास्क वाटप असेल, ही गोरगरिबांना अडचणीच्या काळातसुद्धा आम्ही सातत्याने उभं राहिलो. मागच्या पंचवार्षिकला सुरुवातीच्या काळामध्ये दुष्काळ
इतका निर्माण झाला होता की पाण्याचे टँकर शासनाचा लवकर उपलब्ध नव्हतं होत. त्यावेळेस आमच्या ह्या तरुण मुलांनी स्वतःची वर्गणी करून गावात पाण्याचे टँकर चालू केला, लोकांना पाण्याच्या सुविधा दिल्या आणि अशा प्रकारे सातत्याने जनतेसंग संपर्क ठेवल्यानंतर अपयश हे येत नाही ह्या आमचा निश्चित त्याच्यावर ठाम विश्वास आहे. आणि आम्ही लोकांशी कनेक्टिव्हिटीमध्ये होतो. आज आमच्या मागच्या पंचवार्षिकला आम्ही 1 नंबर वार्डामध्ये आमचे सीट निवडून आले होते. त्यावेळेस आम्ही लोकांचा संपर्क ठेवला, लोकांशी सातत्य ठेवलं. त्यानंतर आमच्या गावामधील माजी सरपंच असतील यांना खूप म्हणजे फाजील आत्मविश्वास होता की म्हणजे गावामध्ये आदरणीय कल्याण भाऊ जाधव असतील, उदयनाना जाधव असतील, आमचे जिल्हा परिषदचे डेप्युटी जे म्हणजे इंजिनियर असतील, आमचे MDs असते, या सर्व लोकांनी गावामध्ये विकासासाठी गाव बिनविरोध व्हावं. सुप्रियाताई असतील, आदरणीय संजय जगताप असतील, विजयबापू शिवतारे असतील यांच्या माध्यमातून गाव बिनविरोध करण्यासाठी जी हाक दिली होती त्याच्यासाठी आम्ही एकत्र बसलो. तुम्हाला माहिती आहे सर, मी BJPत काम करतो. मी पक्षाचंही कुठलंही लेबल न लावता आमची इच्छा होती काँग्रेसने 3 जागा घ्याव्या, शिवसेनेने 3 जागा घ्याव्या, राष्ट्रवादीने 3 जागा घ्याव्या आणि एकत्र एकोप्याने काम करावं. त्यासाठी मी कुठलाही पक्ष हेवादेवा ठेवला नाही किंवा इच्छाशक्ती व्यक्त केली नाही. मग अशा पद्धतीने आम्ही जर 2 पावलं मागं थांबत असेल, अशा वेळेस गावच्या काही लोकांनी असं ठरवलं की माझे 18 उमेदवार तयार आहेत, तुम्ही 9 केवढं घेऊन बसले. तर त्यांच्या 18तला एकही निवडून आला नाही आणि आमच्या 9मधला कोण पडला नाही. कारण की आम्ही लोकांच्या संपर्कात होतो, लोकांच्या कामाच्या माध्यमातून होतो आणि ते त्यांच्याकडे रेशनिंगचं दुकान असल्यामुळे त्यांना असं वाटतं की माझ्याशिवाय पर्याय नाही. पण ज्यावेळेस खरा लोकांना अडचणीचा करोनाचा काळ होता त्यावेळेस शासनाने तर रेशनिंग दिलंच, पण त्याच्याबरोबर आम्ही करोना काळात काम केलं आहे, त्याच्या कामाला आम्हाला यश आलं असं आम्हाला वाटतं. आता ही संपूर्ण 9 झिरोनी बॉडी तुमची निवडून आलेली आहे, तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आता पुढं 5 वर्षात ग्रामपंचायतीचा काय विकास करणार तुम्ही, कोणतं स्वप्न आहे तुमचं? आता आम्ही गावामध्ये आमच्या फिल्टर प्लांट आहे पाण्याचा, किंवा आता गावामध्ये काही रस्ते राहिलेत. आमच्या इथं कदमवस्ती म्हणून इथं शाळा आहे, म्हणजे खूप चांगली शिक्षक आम्हाला अवेलेबल झालेत. आम्ही त्याच्यासाठी अख्ख्या पुणे जिल्ह्यातली मॉडेल शाळा आमच्या इथं उभी करण्याचा म्हणजे आम्ही मागच्या पंचवार्षिकमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि त्याला मंजुरी येईल. आणि अशी शाळा आमची इथं आज तिथं ॲडमिशन मिळवायला, JDPच्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळवायला आमच्या गावातल्या लोकांना वशिला लावावा लागतो आहे. अशी परिस्थिती आमच्या या कदमवस्तीच्या शाळेमध्ये निर्माण झाली. अशाच शाळा आमच्या गावातल्या इतरही चांगल्या व्हाव्यात. इंग्लिश मिडियमला मुलं जाण्याच्या ऐवजी जिल्हा परिषदला जावीत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आता तुम्ही पाहताय आमच्या गावामध्ये आदरणीय कल्याण भाऊ जाधवांच्या माध्यमातून खूप मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. उदयनाना जाधवांच्या माध्यमातून खूप मोठा रोजगार उपलब्ध आहे. आमची मुलं सातत्याने त्यांच्या माध्यमातून काम करत आहेत. तसंच आमची भविष्यात घडणारी मुलं ही आमची डिजिटल शाळा असेल, E-लर्निंग असेल आणि जो शिक्षक स्टाफ आम्हाला अवेलेबल व्हावा, चांगला व्हावा, त्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करू. कारण की मुलांची खरंच शिक्षणाची सुविधा चांगली घडली तरच गावचा विकास आणि गावचा पाया भक्कम होईल असं आम्हाला वाटतं. तर तुम्ही उपसरपंच म्हणून काम केले, 5 वर्षाचा तुमचा अनुभव पाठीशी आहे. प्रशासकीय निधी कशा प्रकारे जास्त आणता येईल आणि कोणत्या कामाला प्राधान्य देणार? प्रशासकीय निधी एक तर वित्त आयोग आमच्याकडे असतो आमच्या हातामध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मी पर्सनली आम्ही राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो. त्याच्यामुळं आमचे तालुका अध्यक्ष किंवा आमचा युवराज उपाध्यक्ष भाऊचं बऱ्यापैकी ZDPमध्ये वजन आहे त्यांच्या शब्दाला. त्यांच्यामार्फत आम्ही काही मागणी केली तर आम्हाला रस्ते वगैरे म्हणजे जे वित्त आयोगातून होत नाहीत, म्हणजे आपण बाहेरच्या निधीतून ZDP सदस्य किंवा आमदार खासदार या फंडातून आपण ह्यांच्याकडे मागणी केल्यानंतर आपल्याला मिळू शकतात. आणि वित्त आयोगामध्ये आम्ही अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण म्हणजे 70% कामं मी पूर्ण केली माझ्या काळात. आत्ता महत्त्वाची 2 कामे राहिली आहे की आमचा हा पॉवर हाऊस ते रामनगरचा रस्ता आणि एक आमची पवारवाडी म्हणून आहे तिकडचा एक रस्ता. हे 2 रस्ते महत्त्वाचे आहेत. त्याच्या बाबतीत भाऊंशी बोललो तर भाऊ ते एक 6 महिन्यात आम्हाला करून द्यायचं म्हणजे 100% होऊनच जातील. बाकीचा जो वित्त आयोगाचा जो आमचा निधी आहे त्याचा आराखडा आम्ही ह्या वर्षीचा ऑलरेडी प्लॅनिंगमध्ये ग्रामसभेत दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याप्रमाणे ती कामं होऊन जातील. पुढचा जो निधी येणार आहे
तो ही कामं झाल्यानंतर काही जो राहील विशेषतः पाण्यासाठी आम्ही बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालेलो आहे. पवारवाडी एक असा विषय आहे की तिकडं एकदम दुर्गम भागात असल्यामुळं तिथं पाण्यासाठी काही करता येईल का, किंवा पिलानवाडीचं पाणी तिथं कसं व्यवस्थित पोचवता येईल, ह्या बाबतीत माझा प्रयत्न राहील. आता पुढं तुम्हाला तुमच्या प्रभाग क्रमांक 1मध्ये सातत्याने विरोधकांचा बालेकिल्ला होता. त्या प्रभागात किंवा गावात आणखी कुठली कामं केली म्हणजे आणखी लोकांना आणखी मदत करता येईल? तिथं आता वास्तविक पाहता ओपन जिमचं आपण येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. नाना नानी पार्कचं आपण वृद्धांसाठी तिथे एक चांगलं असं बसायला सकाळी चालण्यासाठी ट्रॅक असं आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहे. आणि गावामध्ये 40 वर्षामध्ये त्यांच्या काळामध्ये एकही रोड झालेला नव्हता. आपण त्या पाठीमागच्या काळामध्ये निलेश भाऊंच्या यांच्या माध्यमातून आपण सगळं अंतर्गत रोड कॉन्क्रीट करून घेतलेले आहेत. जे रोड आत्ता राहिले असतील ते बी येणाऱ्या काळामध्ये 100% आमच्याकडून पुरे होतील. साकुर्डे गावातील खऱ्या अर्थानं कदम वस्तीवरची शाळा मेरिटमध्ये आहे. शिक्षकानं जर काय केलं काम, ग्रामस्थांनी जर पाठिंबा दिला तर एक राज्यामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारची शाळा या साकुर्डे गावामध्ये तयार झालेली आहे. निलेशजी, आता तुम्ही राज्यभर फिरता, देशभर फिरता, सर्व नेत्यांशी तुमचा संपर्क आहे. मोठा निधी जर एखादा या गावासाठी कुठला प्रकल्प आणता येईल की ज्यामुळे या गावात रोजगाराचा प्रश्न सुटेल? विशेषतः तुमच्या गावातले उद्योजक बरेच बाहेर व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले आहेत. कशा प्रकारे महिलांचं संघटन करता येईल, महिलांची आर्थिक क्षमता कशी वाढवता येईल, महिलांचं संघटन कसं वाढता येईल, त्यांना स्वतःचं स्वावलंबन कसं करता येईल, किंवा तरुणांच्या दृष्टिकोनातून कोणत्या योजना आहेत? कारण तुमच्या गावात बहुसंख्य व्यावसायिक आहेत. नोकरीपेक्षा व्यवसाय करणं आणि त्यामध्ये यशस्वी झालेले अनेक उद्योजक तुमच्या गावामध्ये आहेत. तरुणांना तुम्ही काय प्रेरणा देणार? आता गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्ही महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण शिबिरे घेतली. त्यांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वर्ग घेतल्यानंतर त्यांना मार्गदर्शन बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणं हे आम्ही सातत्याने करतो आहे. आता तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे आमच्या गावामध्ये आमची स्वतःची शैक्षणिक संस्था आहे जी 10वीपर्यंत आमच्याकडं आत्ता आहे. आणि आज आपण पाहतो आहे जेजुरी MIDC जवळ असल्यामुळं आम्हाला इथं कुठला उद्योग व्यवसाय करायचं म्हटलं तरी आमची सगळी मुलं जेजुरी MIDCत जातात. पण आमचं भविष्यात KJ जाधवांच्या माध्यमातून म्हणजे कल्याण जाधव साहेब तर सातत्याने आमच्या कॉलेजमध्ये प्रशिक्षण वर्ग ठेवतात. लोकांना कामगारांना कसं कौशल्य मिळेल त्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याची प्रशिक्षण आम्ही जास्त प्रमाणात करणार आहे. आणि सर्वात मोठा आमचा अजून खरा तर भर म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवावंच राहणार आहे. कारण की आमच्या डोंगरावर जेवढं काम करेल आणि आमचं पाणी जेवढं आम्हाला अडेल तर आमच्या गावामध्ये व्यावसायिकता आहेतच, पण उत्तम शेतकरी आहेत. तुम्हाला पहिलं कल्पना असेल आमचा 1 नंबरचा संत्रा असायचा आणि आज डाळिंब आहे, काही लोक सीताफळ 1 नंबरचं आमच्या गावामध्ये पिकते. आणि त्या दृष्टीने आम्ही आता खरं तर सीताफळचा उद्योग करायच्या विचारात आहे. आणि आमचे सुरेश तात्या सस्ते असतील जे कृषी मंचमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. आमचे BM दादा काळे आहेत की जे तुमच्या क्षेत्रामध्ये काम करतात पण अनेक लोकांशी संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून काय करता येईल का ते आम्ही पाहतो आहे. आणि जेणेकरून आमच्याकडं आता तसं बघायला गेलं तर गावामध्ये आमची कोणतीच महिला अस्मिता भवन आहे, मुलांसाठी जिम आहे, आरोग्य केंद्र आहे, शाळा खोल्या सर्व चांगल्या आहेत. आता आम्ही परवा मला शेवटेगोडे साहेबांचा फोन आला होता नवीन अंगणवाडी इमारत द्यायची का, तर मी म्हणलं आमच्याकडे सर्व अंगणवाडी इमारत पूर्ण आहेत. तर मला म्हणले कदम वस्तीला देऊ, कदम वस्तीसुद्धा इमारत पूर्ण आहे पण आता आम्हाला मॉडेल शाळा बनवायची त्यासाठी जागा अवेलेबल नाही आहे तिथं. तर तिथं साधारण तर मग आम्ही ती नवीन अंगणवाडी इमारत जुन्या शाळेच्या जागेवर आणि नवीन मॉडेलची शाळा अंगणवाडीच्या जागेवर तिथं जागा जरा अवेलेबल आहे ती करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता आम्हाला स्मशानभूमी साकुर्डेसाठी आहे, कदम वस्तीसाठी करायची. खरं तर कदम वस्तीचे आमच्याकडे फक्त 38 मतदार आहेत पण बेलसरमध्ये सर्वात जास्त मतदार आहे. रस्ता आमच्याकडे येतो, शाळा आमच्याकडे येते, अंगणवाडी इमारत आमच्याकडे येते, स्मशानभूमी आमच्याकडे येते, तिथला रस्ता असेल सर्व आमच्याकडेच येतं. पण सगळी कामं आम्ही आमच्या माध्यमातून करतो आहे आणि उत्कृष्ट दर्जाची आत्तापर्यंत तर कामं केलेली आहेत. आता मला आज आदरणीय आपले पुणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आहेत, माझे मित्र आहेत ते राष्ट्रवादीचे रणजितदादा शिवतरे. त्यांचा मला आता आचारसंहिता उठली. मी म्हणलं दादा जरा मला अभिनंदनासाठी फोन आला होता, अरे निलेश तुझं अभिनंदन 9-0 झाला तुमच्या गावात. म्हणलं दादा नुसतं अभिनंदन करू नका, आम्हाला जास्तीत जास्त कामं देण्याचा प्रयत्न करा. म्हणले तुम्हाला कधी नाही म्हणलो आहे,
तुम्ही सांगायचं. म्हणले शाळा खोल्यांचं कुठं आहे का, कंपाऊंड लागतं आहे का, लगेच मला विचारलं. मी म्हणलं आम्हाला कदम वस्तीसाठी लागते. चल म्हणले, दिलं तुला. म्हणलं अजून काय पाहिजे, म्हणले एक रस्ता लागतो रामनगरचा. ठीक आहे म्हणले, जेडपी सदस्यांचं पत्र आणा. हे आमचे सचिन थोपटे यांची मामी आणि शिवसेनेच्या नेते, आमचे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहे, त्यांची पत्र आणले. त्यांच्या माध्यमातून तो 10 लाख रुपयाचा निधी आम्ही रस्त्यासाठी घेतो आहे. माझी बहीण स्वतः जेडपी सदस्य आहे, तिचा मतदारसंघ पुणे महानगरपालिकेत गेला आहे. तर तिला आता तिची गावं गेलेत पण जेडपी सदस्यपद आहे. तर आम्ही तिचा जास्तीत जास्त कसा उपयोग करून, आता अजित जाधवनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ओपन जिम जिल्हा नियोजनमधून आणि नाना नानी पार्क म्हणजे वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, कारण की आमच्या गावातले तसे तर मूलभूत कामं सर्व प्रकारची झालीत. आम्हाला एक उत्तम आखाडा करायचा आहे आणि दशक्रिया विधिघाट हे सर्व कामं झालेली आहेत. म्हणजे आम्हाला कामाच्या बाबतीत आत्ता आम्हाला कोणी एकाही माणसाने आमच्याबाबत तक्रार केली नाही की कामं नाही आहेत. पाण्याची सुविधा आहे, फिल्टर प्लॅन्ट आहेत. फक्त आता जे तुम्ही रोजगाराचा विषय काढला तर त्याच्या संदर्भात आम्ही काय करता येईल ते बघणार आहे. आता आम्ही के जे जाधव असतील, उदयनाना जाधव असतील, सुप्रियाताई असतील किंवा विजय बाप्पू शिवतरे असतील, आमदार संजय जगताप असतील, यांच्या माध्यमातून खरं तर आमचं आदर्श गावसाठी दत्तक म्हणून पवारसाहेबांनी गाव चॉईस केलं होतं. जर त्यांनी पुन्हा असं आम्हाला संधी दिली तर आम्ही अजून मोठ्या प्रमाणात काम करू. पण माझं असं म्हणणं आहे की भारतपूरसारखी कंपनी असेल, किर्लोस्करसारखी कंपनी असेल, यांनी जर आम्हाला CSR फंड उपलब्ध करून दिला तर आम्ही निश्चितच आमचा भर इथून पुढं खरं तर शिक्षणावर असेल. कारण की नुसत्या इमारती करून उपयोग नाही, तर बुद्धिमत्ताही वाढवली पाहिजे. आमच्या गावात तुम्ही आत्ता उल्लेख केला, तुमचे मित्र हरिदादा सस्ते असतील, हरिदादांच्या संकल्पनेतलं आमचं एक आदर्श गाव कसं मोठ्या प्रमाणात होईल, म्हणजे त्याचं नाव व्हावं, यासाठी आम्ही 100% आदर्श गावासाठी प्रयत्न करणार आहे. कारण की आम्ही 100% निर्मल ग्राम झालं आहे, हागणदारी मुक्त गाव. परत तुम्हाला सांगतो, तंटामुक्ती आमच्या गावात कधी ह्या पंचवार्षिकमध्ये तंटा झाला नाही. आणि असेच शांततेने गाव पुढं जावं यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि सर्व लोकांना शांतता कशी अवेलेबल होईल आणि समाधान, आणि लोकांना पाण्यासाठी आणि शिक्षणासाठी, शैक्षणिक कामासाठी आम्ही सर्वात जास्त प्रयत्न करू असं आम्हाला वाटतं. साकुर्डे गावच्या पाण्यात एक वेगळी ताकद आहे. ही माणसं जाईल तिथं आपलं व्यवसायात उत्कृष्ट प्रकारचे यश संपादन करतात. बोलणारी माणसं आहेत, धडपडणारी माणसं आहेत, व्यवसायात यश मिळवणारी माणसं आहेत, कष्ट करणारी माणसं आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा मात्र तालुक्यात नव्हे तर राज्यात देखील उंचावलेली आहे. इथल्या उद्योजकांनी पुणे, मुंबई आणि जेजुरी MIDC असेल किंवा भोसरी MID असेल, चाकण MID असेल, त्या ठिकाणी आपले उद्योगधंदे चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या उभारलेले दिसत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये KJ सारख्या माणसानं उतुंग भरारी मारलेली आहे. हरिसंस्थासारख्या माणसानं आपल्या वक्तृत्वाच्या जीवावर राज्यभर फार चव्हाणांच्या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा बाळासाहेब विखे पाटील असतील किंवा शंकरराव चव्हाण असतील, या मंडळीनं त्यांनी आपल्या वक्तृत्वानं प्रभावित केलं होतं. निलेश जगतापसारखा हा तरुण कार्यकर्ता राज्यभर सगळ्या त्यांचा मित्रमंडळाचा परिवार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष त्याचे जवळचे मित्र आहेत. म्हणजे इतकी जवळची मैत्री आहे ती पक्षापेक्षा पलीकडची मैत्री आहे. अशा प्रकारचे हे गुण, अशा प्रकारचे हे या पाण्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे गाव निश्चितपणे या राज्यामध्ये अग्रेसर राहील, आदर्श होईल, अशा प्रकारचा प्रयत्न या 9-0 ग्रामस्थांनी जो विश्वास दाखवला आहे ते निश्चितपणे सार्थ करायला असं वाटतं आहे. मध्यंतरी गावात थोडीशी बदनामीची झाकोळ आली होती, परंतु हा सगळा गावाचा उच्चांक किंवा गावाचं नाव मोठं करण्यासाठी ह्या तरुणांनी शपथ घेतलेली आहे. गावाचा विकास व्हावा, गावात तंटाबेखाडा होऊ नये, गावात शांतता राहावी, यासाठी बिनविरोधचा प्रयत्न केला होता. खरं तर इतकं सामंजस्याचं प्रपोजल राज्यात कुठंच नव्हतं की सर्व पक्ष असताना सगळ्यांनी समान वाटप करून घ्या. BJPचा नेता असताना त्यांनी सांगितलं ह्या 3 पक्षांना वाटा 3-3 सीटं. मग अशा प्रकारचं चांगलं प्रपोजल असताना गावच्या विकासासाठी, गावच्या शांततेसाठी खरं लोकांनी एकत्र येणं गरजेचं होतं. परंतु बऱ्याच वेळेस जर ऐकलं नाही तर त्याला धडा शिकवणंही गरजेचं असतं. सर्व ग्रामस्थांनी त्याच जिद्दीने पेटून ही 9-0चं मतदान तुम्हाला तुमच्या पारड्यात टाकलेलं आहे. तुमची जबाबदारी वाढलेली आहे. निश्चितपणे हे सर्व 9च्या 9 जण गावच्या विश्वासाला पात्र राहतील असं मला. आता 9-0ने तुम्ही निवडणूक जिंकलेली आहे, परंतु बिनविरोधचा प्रस्ताव करताना किंवा ही निवडणूक लढवत असताना तुम्हाला कोणी कोणी मार्गदर्शन केलं, कोणी पाठिंबा दिला, कोणी प्रेरणा दिली? खरं तर आम्हाला ही प्रेरणा म्हणजे हरिदादा सस्तेंच्या विचारातूनच आलेली होती. हरिदादांचे मित्र असणारे आमचे KJ जाधव साहेब असतील, उदयनाना असतील,
ह्या सर्व मंडळींना वाटत होतं गाव बिनविरोध व्हावं आणि त्याच दृष्टीने आमचे विनोददादा जाधव असतील, कल्याण भाऊंची मुलगा, आमचे प्रभाकर देशमुख साहेबांची कन्या आमची हर्षदा वहिनी, हे यांचं सातत्याने त्यांचं म्हणणं असतं की आमचं लोधावडं गाव एक 6वी पंचवार्षिक आहे की ते सातत्याने बिनविरोध होतं, तर आपलं गाव का होऊ नये ह्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न होता. आमचे शिवसेनेचे वामनराव सस्ते असतील, आमचे बाकीचे सुरेश नाना सस्ते असतील, ज्येष्ठ मंडळी बाकीच्या सर्वच ज्येष्ठ मंडळींनी, केसाबा सस्ते असतील, मग परत आमचे अशोक धुमाळ म्हणून आहेत आणि अशा अनेक मान्यवरांनी वैयक्तिक पिंटू जाधव असतील, एकनाथ काका जाधव असतील, मोहन काका जाधव असतील, ह्यांनी खरं तर जीवाचं रान करून प्रयत्न केला. आम्ही बिनविरोधच्या मिटिंगमध्ये एकही शब्द बोललो नाही. शिवसेनासारख्या पक्षाला एकही जागा वाट्याला आली नव्हती बिनविरोधमध्ये. कल्याण भाऊ जाधव आणि उदय नाना यांनी फक्त सुशिक्षित मुलांना संधी द्यायची या उद्देशाने आणि एक म्हणजे आमच्या गावामध्ये गायकवाड कंपनीची फक्त 38 मतं आहेत, तर त्या 38 मताला संधी मिळावी म्हणून ह्या लीलाबाई मच्छिंद्र गायकवाड यांची निवड केली होती आणि बाकी सगळे सुशिक्षित वर्गाला संधी दिली. आज इथं बसल्यात ह्या विजयाताई स्वाती विजय पवार यांना 436 मतं पडलीत आणि त्यांनासुद्धा बिनविरोधमध्ये संधी मिळाली नव्हती. आज त्यांच्या पाठीमागं ते 312 मतांनी निवडून आलेत आणि त्यांना तिथं संधी मिळाली नाहीत, पण त्यांनी गावाच्यासाठी 2 पावलं मागे यायची भूमिका घेतली. इथं राजेंद्र जाधव निवडून आलेत, त्यांना माहिती होतं आपण निवडून येणारे, पण त्यांचं नाव नाही आलं तरी ते थांबले होते. म्हणजे अशा प्रकारे सर्वांनी 2 पावलं मागे यायची भूमिका घेतली, पण पुढच्यांनी ती समजुती दाखवली नाही. त्यामुळं गाव करेल ते राव करू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि हे यश सर्व आमच्या साकोडे ग्रामस्थांच्या म्हणजे भैरवनाथ चरणी आम्ही अर्पण करतो आणि साकोडे सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. भैरवनाथ जनसेवा पॅनल साकुर्डे. खरं तर नाना हा कार्यकर्ता सासवड, जेजुरी तालुक्यात सगळीकडं प्रसिद्ध आहे. सगळ्यांशी गप्पा मारणं, बोलणं, गाडीन तो माणूस सतत सगळ्या लोकांना दिसत असतो, कामात असतो, सारखं काम काम काम. पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र त्यांनी वार्ड बदलून प्रचंड यश संपादन केलेलं आहे. तर नाना, काय नाव तुमचं? रमेश सदाशिव जाधव. आता नाना, हे निवडणूक कशा पद्धतीने झाली आणि तुम्ही कशी जिंकली? निवडणूक ही लोकांनीच हातात घेतली होती आणि लोकांनीच ठरवलं होतं की आम्हाला निवडून द्यायचे म्हणून. आता काही लोकांनी ती मोडतं काढलं होतं, पण तरी बी लोक त्याला बळी नाही पडली, पैशाला नाही पडली, दादागिरीला नाही पडली, कशालाच नाही पडली. पण लोकांनी आम्हाला न्याय दिला 35 वर्षानंतर. हे कसं काय घडलं पाहिजे? हे तुम्ही गावकऱ्यांनी एकत्रित तुमचा बिनविरोधचा प्रयत्न होता, मग हा डाव मोडल्यामुळं घडलं का लोकांच्या मनातच होतं तुम्हाला निवडून द्यायचं? नाही, लोकांच्या मनातच होतं, कारण की लोक कटाळली होती, दादागिरीला पैशाला कटाळली होती, म्हणून लोकांनी मनात घेतलं आणि आम्हाला निवडून दिलं. मग भाऊ असेल, निलेश भाऊ असेल, संग्राम असेल, यांच्यामुळे झालं ते शक्य. सर्व पक्ष एकत्र आले? सर्व नाही, आमचा शिवसेना राष्ट्रवादी 2 पक्ष एकत्र आले, सर्व नाही आले. काँग्रेस नाही, काँग्रेसचे थोडेफार कार्यकर्ते आले पण काँग्रेस पक्ष नाही आला. 1-2 कार्यकर्ते आले आपल्या संघ. तुम्हाला स्वतःला किती मतं पडली? मला 322 मतं पडली. तुम्ही कुठल्या प्रभागातून आला निवडून? वार्ड क्रमांक 2 मधनं सर्वसाधारण पुरुष यातून आलो निवडून. आता तुमच्या गावातली सगळी मुलं व्यवसायानिमित्त बाहेर फिरत आहेत, व्यवसाय करणं, व्यवसाय वाढवणं यासाठी सगळे प्रयत्न करायचे असतात. तरुण पोरांनी, आता नवीन जी पुढची पिढी येईल त्यांनी काय केलं पाहिजे? कसं त्यांनी व्यवसाय, कोणते व्यवसाय आता या परिसरामध्ये निर्माण केले पाहिजे? व्यवसाय आता शेती आहे, जास्त करून शेती आहे. आमच्या गावात जास्त करून ट्रक व्यवसाय आहे, परत दुसरं हॉटेल व्यवसाय आहेत. या तरुणांनी प्रत्येकाने व्यवसायात उतरावं. पाणी अडवण्याचं फार मोठं काम केलं, खरं पाणी अडलंय आणि वाढलंय का? खरोखर पाणी अडले आणि वाढवले. ही सगळं निलेश भाऊ, तृप्ती ताई होत्या सरपंच, सुरेश तात्या होते, यांनी प्रयत्न करून पाणी चांगल्या प्रकारे वाढवले आणि पाण्याचं आता 2 वर्ष तरी दुष्काळ पडणार नाही एवढं पाणी अडवले त्यांनी.
अशा प्रकारे समृद्ध गाव करण्यामध्ये या तरुणांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि गाव आदर्शतेकडं वाटचाल करीत आहे. धन्यवाद.